नमस्कार. फास्ट अँड बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले स्वागत करत आहे. आजचा तसेच उद्याचा हवामान अंदाज देताना मॉडेल असं सांगतं की आज संपूर्ण ढगाळ हवामान स्थिती आहे. टायटल हा प्रश्नाचाच प्रश्न आहे की बाबा पावसाचा जोर ओसरला की नाही, पण आता त्याचं मॉडेल काय सांगते ह्याच्यावरून कळेलच. ढगाळ हवामान स्थिती आहे. महाराष्ट्राच्या पूर्व साईडला थोडेसे हलके पाऊस देणारे ढग आहेत आणि पश्चिम साईडला थोडेसे हलके पाऊस देणारे ढग आहेत आणि नाशिकच्या साईडला थोडेसे पावसाचे ढग दिसत आहेत. आता दुपारचा पासून अशी सुरुवात होत आहे. चक्रवात स्थिती पाहायला गेली आहे तर महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला व ओडिसाच्या पश्चिम दिशेला या साईडला चक्रवात स्थिती कायम आहे. त्यामुळे ढगाळ हवामान स्थिती आहे. पावसाचे ढग पाहायला गेले तर पावसाचे ढग मुंबई, जालना, नागपूर इकडे दिसत आहेत. बाकी सगळे ढगाळ हवामान दिसत आहे बेळगाव साईडला देन, पण पावसाचे ढग काय तिथं दिसत नाहीत. आणि जास्ती करून ठळक पावसाचे ढग पाहायला गेलं तर नाशिक, मालेगाव ह्या परिसरातच आणि अहमदनगर ह्या परिसरात पावसाचे ढग दिसत आहेत. पडला तर पाऊस तिथंच पडणार आहे असं वाटत आहे. काही ठिकाणी नाशिकला थोडंसं जास्त पाऊस पडेल. पुण्यात सुद्धा थोडासा पावसाचे ढग दिसतंय आणि बऱ्यापैकी पाऊस पडेल असं ढग आहे. दुपारनं सांच्यापर्यंत ते चालू होईल. सातारा, रत्नागिरीला मग ढगाळ हवामान स्थिती आहे, पण पावसाचे ढग काही नाही आहेत. इकडे गोकाक, बागलकोट, कलबुर्गी, रायचूर हे कर्नाटक भागात सुद्धा ढगाळ हवामान स्थिती आहे, पण पावसाचे ढग काय दिसत नाहीत. त्यामुळं हवामान कोरडं आहे सांगलीपर्यंत असं वाटतंय. आता या उद्याच्या ह्याच्यात वाटत आहे. पण चिकमंगळूरू, बಳ್ಳारी ह्याच्यात ढगाची स्थिती बऱ्यापैकी आहे. हिंदूपूर वगैरे तिथं स्थानिक वातावरण होण्याची शक्यता आहे. स्थानिक वातावरण झालं तर हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता वाटत आहे. संभाजीनगर, लोणार, पुसाड या परिसरातसुद्धा ढगाळ हवामान स्थिती आहे. संभाजीनगर परिसरात काहीसे हलके थेंब पडतील असे वाटत आहे बीड साईडला. आणि विजापूरच्या साईडला कलबुर्गी, बिदर, हैदराबाद साईडला पावसाचे ढग आहेत, पण पाऊस पडणारे तेवढे म्हणजे उंचावरचे ढग दिसतात. पावसाचे म्हणजे स्थानिक वातावरण झालं तर पावसाची शक्यता आहे. इकडे लोणार, पुसाडला सुद्धा पावसाचे ढग आहेत, पण पाऊस जेमतेम म्हणजे ठेंबा क्वचित ठिकाणी झाला नाही असा पण आहे. बीडच्या उत्तर साईडला इकडे कर्नाटकात कोप्पल, शिर्शी, दावणगिरी, बಳ್ಳारी, अनंतपूर हे ह्याच्यात आहे. ह्या साईडला सुद्धा हिंदूपूर या बऱ्यापैकी ढग आहेत. पावसाचे ढग नाही आहेत, हलके उंचावरचे ढग आहेत. कमी दाबाचं क्षेत्र आहे जे आत्ता सध्याला नैऋत्य कोपऱ्याला, भारताच्या नैऋत्य कोपऱ्याला दिसत आहे. त्यामुळं भारतावर काय कोणताच परिणाम नाही दिसत. तापमानाचा विचार करायला गेलं तर आज रात्रीतून तापमान उत्तर भागात बऱ्याच अंशांनी घटलेलं दाखवलेलं आहे. तसेच मध्य भागात एक 18-19 तापमान आहे. 20पर्यंत तापमान दाखवलं जातं मध्य भाग धरून दक्षिण भागात. म्हणजे तापमान दक्षिण भागाला थोडंसं जास्त आहे आणि उत्तर भागात गारवा आहे. म्हणजे पहाटे सर्वत्र थोडासा गारवा जाणवेल. काही ठिकाणी पाऊस झाले त्या ठिकाणी तापमान अधिक म्हणजे घटलं जाणार आहे. तापमान तिथं उत्तर भागात राजस्थानच्या आसपास पंजाब, दिल्लीपर्यंत तापमान अतिशय म्हणजे घटलं जाणार आहे. कमी तापमान असणार आहे. आणि इकडे लाल परिस्थिती दाखवते तिथं सुद्धा तापमान जरा थोडीशी वाढ आहे. आणि पावसाची ढग पाहायला गेलं तर श्रीलंका व दक्षिण साईडला आणि समुद्रातच पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे. एकंदरीत काय आपल्या भूभागावरती पाऊस पडण्याची शक्यता फक्त नाशिक, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर, अकोले ह्या परिसरात हलका, मुंबईपर्यंत हलका मध्यम पाऊस उद्याच्या भागात. असं बघायला गेलं तर आत्ता सध्याला पावसाचा जोर ओसरलेला आहे. कदाचित 5-6 दिवस असंच राहील. पावसाचा जोर ओसरलेला राहील आणि 8-10 दिवसानं बळ व्हायची शक्यता आहे. पण सध्या तर पावसाचा जोर ओसरलेला आहे. काही दिवसानं थंडीचं वातावरणसुद्धा निर्माण होईल असं वाटतं. बघूया पुढे काय होते. धन्यवाद.